नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे पात्रा फिश। तर ते कसे बनवायचे ते आपण बघूया आणि त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते आपण बघूया। चला मग रेसिपीकडे वळूया। तर मी आता इथे खोबरं घेतलेलं आहे, 2 नारळ घेतले होते मी 3 किलोला, तर ते किसून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने किसून घ्यायचे। हे 2 नारळ घेतलेले आहे, ते 2 नारळ मी तर किसून घेतलेले आहेत। नंतर लागणार आहे कोथिंबीर, लसूण, आलं, हिरवी मिरची। मी 3 किलो मच्छी घेतलेली आहे, जी मी जास्त घेणार आहे, आणि ही मी मच्छी घेतलेली आहे 3 किलो मच्छी आहे ही। हळद, मीठ, लिंबू हे सकाळी मच्छी आणल्यानंतर लावून ठेवलेलं आहे। त्यानंतर हे लागणार आहे इथे केळीचे पानं, तर ते शेकून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने ना पानं शेकून घ्यायचे। शेकून झालेले होते, परत एकदा गरम करून घेते, फाटू नये यासाठी, कारण मासे पॅक करताना फाटू नये, कारण गडी घालावी लागते म्हणून। तर माशांसाठी लागणारा मसाला बनवून घ्यायचा आहे। तर मिक्सरच्या भांड्यात मी खोबरं टाकून घेते। त्यानंतर टाकायचं आहे लसूण, आलं, कोथिंबीर, त्यानंतर टाकायची मिरची, त्यानंतर लागणार आहे जिरं, 1.5 चमचा जिरं टाकून घेते। त्यानंतर इथे मी 1 लिंबू पिळून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर मी इथे बारीक करून घेतलेलं आहे। मोठ्या भांड्यात मावलं नाही म्हणून मी छोट्या भांड्यात घेऊन 2 वेळा बारीक करून घेतलेलं आहे। अगदी थोडं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं। आता हे सर्व मसाला बारीक करून झालेला आहे, तर तो आपल्याला आता माशांना लावून घ्यायचा आहे। तर तो कसा लावायचा ते आपण बघूया। तर पानं आता शेकून झालेले आहेत, तर ते कापून घ्यायचे। थोड्या मोठ्या साईजमध्येच कापायचे, की मसाला लावल्यानंतर आपल्याला पॅक करता यायला पाहिजे। साधारण एवढ्या साईजमध्ये कापलेला आहे, तर एवढ्या साईजमध्येच कापून घ्यायचे। तर मी अजून कापून घेते। तर पात्र मच्छीसाठी सहसा 1 काठीच मासा आणायचा, आणि मासेवाल्याकडून पूर्ण काटे काढून आणायचे। नंतर खाताना अजिबात एकही काटा निघणार नाही, आणि लहान मुलंही आवडीने खाऊ शकतात। या अशा पद्धतीने कापून घ्यायचे। जवळपास सगळेच कापून झाले आता। आता इथे मासे पण घेऊन दिलेले आहेत। आता माशांना मसाला लावून घ्यायचा। डायरेक्ट पानावर ठेवून जरी मसाला लावला तरी चालेल। तर मी आता पानावर मासा टाकून घेते। आता या साईडने मसाला लावून घ्यायचा आहे। माशाला व्यवस्थित आजूबाजूने 4ही साईडला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा, की पूर्ण माशाला मसाल्याची चव यायला पाहिजे। या अशा पद्धतीने लावून घ्यायचे। आता याला पॅक करून घ्यायचं। जर पान फाटलं असेल तर अजून एका पानामध्ये परत पॅक करून घ्यायचे। तर आता याला दोऱ्याने पॅक करून घेऊ, जेणेकरून लावलेला मसाला बाहेर निघायला नको। दोऱ्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे।
हे अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून दोऱ्याने पॅक करू शकता। मी आता इथे सर्व मासे मसाला लावून पानांमध्ये पॅक करून घेतलेले आहे। इथे सर्व मच्छी पॅक करून झालेली आहे। तर हे अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे। व्यवस्थित दोऱ्याने पॅक करायचं की जेणेकरून मासे निघायला नको बाहेर। तर आता आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे। तर पाणी गरम झालेलं आहे, त्यात ही चाळणी ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर एक एक मासा व्यवस्थित ठेवून द्यायचा। हे असे झाकून ठेवून द्यायचे। 10 ते 15 मिनिटं राहू द्यायचं, परत पलटवायचं, परत 10 मिनिटं राहू द्यायचं। तर 10 मिनिटं आता झालेले आहेत। तर मच्छी ताटात काढून परत एकदा दुसऱ्या साईडने ठेवून द्यायची। ते चुकून माझ्याकडून गॅस चालू राहून गेलेला होता, पण तुम्ही लगेच बंद केला। ते असे सर्व मासे काढून घ्यायचे, परत दुसऱ्या साईडने पलटून ठेवून परत 10 मिनिटं वाफवून द्यायचे। आता इथे मासे वाफवून झाले, तर बघूयात मासे कसे झालेले आहेत। बघू शकतात किती छान तयार झालेले आहेत मासे। आता याला मी चमच्याने काढून दाखवते। मासा छान शिजलेला आहे, छान तयार झालेला आहे। बघू शकतात किती छान पात्रा मच्छी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।